राणेंचे जुने सहकारी मला विचारलं, पत्रकार आता जाता येत ना विचार, मी हरवले म्हणून येतं, ह्यांना कुठे पाहिलं का दिसत आहेत. माणूस की नाही हो, याने संदर्भ दिला ना घराचा, कुठल्याही पॉलिटिशियनने केलं नाही. BKC 2 रूम किचनचा दर आज 3.5 ते 4 कोटी आहे. 4 कोटी विचारा, ज्यांचा आहे त्यांना विचारा. BKC मध्ये कमर्शियल ऑफिसला जागा घेतली, सगळ्यात मुंबईत महाग भाडं 400 रुपये स्क्वेअर फीट, आणि तिथे यांचे बिल्डिंगला जागा दिली, बिल्डिंग बांधायला लोन करून दिलं. तू आमच्या वकील साहेबांना विचार, आजही मेंटेनन्स आम्ही कुठून भरतो ते विचारा. राहतात हे मेंटेनन्सही भरत नाही मोठ्या फ्लॅटमध्ये. मला काय म्हणायचं नाही, मी दिलं, मी त्याचं काय काढत नाही, जाऊ द्या. अरे थोडी जाणीव तरी ठेव. जाणीव कुठे पुढ्या बांधणं, काम घरात पुढ्या बांधणं, घर नाही दार नाही, पुढ्या बांधत होता. आणि आता नारायण टीका करू दे, योग्य वेळी समाचार होईल. 8 दिवसावर राहिली, नंतर मीच आहे इथे. बांधवानो थोडे दिवस आहे, चला. निलेश राणे हा उमेदवार आहे प्रचंड मताने, माझा मुलगा म्हणून सांगत, उमेदवार म्हणतोय मी, निलेश राणे नाही बोल, उमेदवार प्रचंड मताने. मला आनंद केव्हा वाटेल, उद्या सामान्य केव्हा आनंद वाटेल. मी ते पालकमंत्री होतो बघा, 3 जागा आम्ही जिंकल्या. टाळ्या मारून नाही, आनंद मिळवण्यासाठी मेहनत परिश्रम उर्वरित दिवसामध्ये घेणं आवश्यक आहे. लोक इकडून तिकडे फिरतात, येतात, दादा नमस्कार, पाय, अरे काल काय नाही तुम्हाला भेटेल, अरे का जा ना, एक माणसाला भेट, 2 मिनिट 5 मिनिट. कणकवलीची लोक इथे येऊन भेटतात, अरे पण मी येतो ना दर महिन्याला. आज ते कमालच झाली. एक माणूस त्या चौपाटीला मॉर्निंग वॉक करत होता हाफ पॅन्टीवर, मी बसलो होतो लोकांना भेटायला, आला एक मुलगा बरोबर. मी रिटायर सरकारी कर्मचारी अधिकारी होतो मंत्रालयात, रिटायर झालो, आता इथे आलो. मला काम सांगा. नाही मुलगा आहे आणि व्यवसायासाठी लोन मागितलं, एक जरा फोन करा. बोललो अधिकारी होता, हो. मला किती वाजले, 11. तुमचं मॉर्निंग वॉक संपलं नाही, कोणाच्या घरी कसं यायचं हे पण माहीत नाही, इथे बाहेर महिला बसल्या आहेत. बोललो हाफ पॅन्टीमध्ये आलात. नंतर काय बोलतो, आलो हो माझ्याकडे 10 मतं आहेत. म्हणजे देऊ नका, जा. काय माणसाचं आहे हो. काम त्याचा फोन लावून दिला अधिकाऱ्या, बोलायला लोन देऊन टाका. पण त्यानं बोललो हे असं करू नका. मग आधी सांगतात 10 मतं येतात माझ्याकडे, आणि मग काम झालं. त्यांना वाटेल आम्ही 10 मतं देणार, राणे लगेच फोन लाव. मी कोणासाठी लावतो. एक दुसऱ्यानंतर 2 मुलं आली, दादा फोटो काढला. बोला काय काम नाही, फोटोसाठीच आलो होतो. अरे काय आपण ते जाऊ दे, आता वेळ नाही, काम. एक मत जे मिळवलं, एक मत आपल्याला 50-60 हजारने असं यांना झोपवायचं आहे, त्याला दाखवायचं आहे कोण कोणाला गाडतंय. ते गाडायची भाषा करतो. मच्छर मारला नाही हो. आम्ही तेव्हा मेहनत केली, जीवाची पर्वा न करता शिवसेना उभी केली. बाळासाहेब आमचे दैवत होतं. शिवसेना उभी केली, घरदार आम्ही पाहिलं नाही. शिवसेना उभी करणं आमचा ध्यास होता. मराठी माणसाच्या न्यायाकडे घर न्याय मिळावा हे आमचं करतो हिंदू धर्मासाठी. आणि ह्याला आयत्या बिळावर नागोबा आला आणि ह्या उपभोगतो आनंद. आणि आमच्यावर टीका. बांधून केलेली कामं सांगा. मोदी साहेबांनी, आमच्या माननीय एकनाथ शिंदेने, उदय सामंतनी, माझा तर इतिहास आहेच 35 वर्षाचा, काहीच सोडलं नाही. काही नाही. मेडिकल कॉलेज आहे, 750 कॉटचं हॉस्पिटल आहे. इंजिनिअरिंग कॉलेज 1800 मुलं शिकतायत. मेडिकल कॉलेजमध्ये 750 आपल्या जिल्ह्यात. अभिमान वाटला पाहिजे, अभिमान. विचारावं जो उभा आहे त्याला. एकतरी शाळा काढली का हो? उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात काढली आहे का शाळा, कॉलेज, आश्रम? काय काढलं नाही. सक्का भाऊ ॲक्सिडेंटमध्ये गेला लोणावळ्याला,
मोठा भाऊ, तेव्हा सांगितलं आम्ही लोणावळ्याला स्मारक बांधणार, हॉस्पिटल तयार करणार. बांधलं काय रे? बांधलं. साहेबांचं शिवाजी पार्कचं स्मारक बघा, एकाची नेऊन ठेवलं आहे. तुझ्याने होत आम्हाला सांगा, आम्ही बांधू. बांध. हा काय करू, ही शिवसेना काय करू शकत नाही. ही आवाज चालली आहे, मला मुख्यमंत्री करा. मी एकनाथ शिंदेने नाव घेत नाही एकनाथजींचं, त्यांनी सुरू केली लाडकी बहीण मी बंद करीन. तो दुसरं काय करणार? तुझ्या पवित्र काम नाही होणार. एवढी चांगली आहे लाडकी बहीण, आज गावागावात महिला ओवाळतायत, सांगतात अहो त्या शिंदे साहेबांना आमचे आभार आम्ही मानतो, आमच्या कुटुंबात महिन्याला एवढे पैसे येतात, आधार होतो. 2100 रुपयांनी 1500 होते, 21 घर चालत नाही आम्हाला माहिती आहे. आधार पण दानत तरी दाखवली ना, तू दाखवली का? त्यांनी बोलव नये. पवार तर जाऊ दे हो, पवारांचं काय आलं वाचूच नका. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आत्ता आमचे एकनाथजी सुरू केलं, यांना लाडकी बहीण दिसली नाही, लाडकी भाऊ दिसला नाही, नाही की दिलं त्यांनी ना काँग्रेस. आणि म्हणून परत सरकार जर आलं तर हा विकास उरलेला करायला मिळेल. हायवे बघा हो, आज लोक येत आहेत प्रचाराला, कौतुक करतात. वा का हायवे, एअरपोर्ट 2-2 आहे. तो नुसतं फिरू नका हो, उद्योगासाठी पण जा या. मुंबई आणि पुणे विणे कुठे आता होईल, दिल्ली पण चालू. मोपाई आहे, चिपी पण आहे. पोर्ट होतं वेंगुर्ल्याला, रेडी पोर्ट. रेल्वे बघा, आज रेल्वे मंत्र्यांचा फोन आला, राणे जी आप रेलवे के बारे में एक क्वेश्चन दीजिए, आपको क्या चाहिए. आता मला अकस्मात फोनवर द्यायचं तर मी एकच बोललो, साहब हमारे रेलवे की जो ट्रेन की संख्या आप बढ़ाइए, का प्रवाशांना बुकिंग मिळत नाही. आणि आम्हाला आमचं वैभववाडी ते कोल्हापूर आम्हाला जोडून द्या. बऱ्याच लोकांना कोल्हापूर सांगली सातारा जावं ते जोडून द्या. एस सर बोललं आणि ठेवलं. फार चांगला सिन्सिअर मंत्री आहे. हे आम्ही करतोय. हे इथे कमालीचा माणूस, इथे खासदार होता, कमालीचा होतो. तारीख ठरवायची, विमान तुम्ही पालकमंत्री होत. हा गेला मंत्र्याकडे आणि सांगतो तुम्ही जी तारीख ठरवता ना, तो मराठी आहे, राजे आमची, ती ह्या तारखेनंतर आम्ही एक तारीख सांगितली, तुम्ही ह्या तारखेला उद्घाटन करा. सांगून आला, मला कळ तारीख पुढे करतात. मी फोन गेलो त्यांच्याकडे, साहेब बदलायची नाही, ही तारीख बदलायची नाही, तीच ठेवा. आपलं इथेही चालतं तिथेही चालतं, असं काय नाही की तिथे आपलं चालत. त्याने तीच तारीख ठेवली आणि मग आम्ही त्या उद्घाटनाला होतो. याने ऐकलं काय, बेइज्जत ऐकायची पण क्षमता पाहिजे हो. तोंडावर त्या खासदार आणि उद्योजन बोलला, हप्ते घेतो, पैसे घेतो कॉन्ट्रॅक्टरकडून. बोला खासदार, याचं हे काम आहे, इथे विधायक सामाजिक शैक्षणिक काम नाही करत. याला बोला असे ठेवू नका, कारवाई करा. काय नाही, तो पण गप. आणि म्हणून घड्याळ पुढे जात आहे. अजित पवारांचं राष्ट्रवादीचं घड्याळ आहे, त्यामुळे आम्ही नाही कंट्रोल करू शकत. वेळेवर जायचं आहे, पण आता लेट झालो आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्ही माझे कार्यकर्ते आहेत, कुटुंबातल्यात असं मी समजतो. मी कधी तुम्ही अमुक आहे तमुक आहे, मी जातभात धर्माने पक्ष पण नाही पाहिला काम करताना. मी तिथे सांगितलं ना, या लोकांना जशी घरं बांधली, मला 91 पासून क्राईमने सांगितलं तुम्हाला जीवाला धोका, बाळासाहेब बोले प्रोटेक्शन घे. मी घेत नव्हतो. मी साहेबांना, साहेब मी तुमच्याबरोबर असतो, मला प्रोटेक्शन दे. आणि तुम्ही मला, तुला सांगितलं घे, राममूर्तीशी बोल घेत. त्यांना पण एक बिल्डिंग बांधून तिथे यांच्या समोर पोलीसची बांधून दिले मी, क्वार्टर्स नाही, खाजगी ओनरशिप. आणि एक माझ्या जवळच्या नातेवाईक, अगदी बाजूबाजूला बिल्डिंग आहे, सरकारी जमीन. मी रेव्हन्यू मिनिस्टरचा केलं. बांधवांना भरपूर करण्यासारखं आहे. कार्यकर्त्यांना मी सांगेन, तुम्ही काम करा, आमचं लक्ष आहे तुमच्याकडे, लक्ष आहे. कर्तबगार कोण, प्रामाणिक कोण, आठवण ठेवणारा कोण, आम्ही जाणतो. एवढा वर्षाचा अनुभव आहे आमचा. आणि म्हणून तुम्ही उरलेले दिवस फिरू नका इकडे तिकडे, आपलं काम एवढं मत मिळवा. मला माझी एक चर्चा होती, शहर प्रमुखला
शहर आमचा सुदनला हे का रे आपलं मालवणचा सुदेशला बोल सुदेश या शहरात कोणाकोणालाची मिटिंग घेतल्या सांगितली व्यापारी अमुक तमुक मला वेटर लोकांची घेतली नाही मोची लोकांची घेतली नाही मला घ्या अरे आहेत ना 5-25 मतं आपल्याला पाहिजे मतं कोण देणारे आहेत ते मोची असले तर मताचा अधिकार सारखा आहे त्यामुळे जिथे मिळेल तिथे जा काही लोक फिरताना वा गावात फिरताना नाही हे आपले विरोधक आहे अरे विरोधक मुद्दाम जा नमस्कार बघा आमच्या एकनाथ शिंदे लाडकी तुमच्या घरात आहे का कोण बहीण मिळाले का बोला ना जाऊन 25 जण जाऊ नका 2-4 जण जा महिला गेले 2-3 जा नाही एक तिकडून चांगलं बोललं नाही तर मागून बाजू एखादी टोमणं मारते सवयच आहे आपल्याकडे तसं नको वडीलधारी असेल नमस्कार करा मतं मिळवा आणि मोठ्या मताधिक्याने यांना पाडूया आणि ते कराल अशी माझी अपेक्षा आहे आणि म्हणून उपस्थित माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो उदय सामंत आले क्षणात तुम्ही इकडे जमलात एवढी झटपट सभा भरते मालवणातच अरे चांगलं बोलतोय मालवणात तुमचे आभार मानतो आणि कामाला लागा मी परत भेटेन आता आहे जवळपास पण कामाला लागल्या तर प्रत्येक दिवशी आणि मतदानाच्या दिवशी इकडची पेटी उघडताना मालवणची आनंद वाटावा धन्य झालो मी असे मी म्हणावं असा रिझल्ट येऊ द्या यासाठी तुम्हाला सर्वांना धन्यवाद उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो उदय सामंत यांना आभार मानतो तसं आम्ही एक दुसऱ्याचे आभार मानत नाही मी पर्वतांच्या मतदारसंघात आहे 17 तेव्हा आमचे संबंध चांगले आहेत तुम्ही पण संबंध हा शब्द नुसतं लिहिण्यासाठी नाही आचरणात आणण्यासाठी आहे आचरणात तो बाळगा आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी एक प्रेमाने वागून आपण दाखवून देऊया आम्ही एक संघ आहोत विरोधक लावतील पण तसं वागू नका ठीक आहे निलेश राणे येत आहेत आपण सर्वांनी प्रचंड टाळ्याने त्यांचं स्वागत करा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट